ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासी कळस. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कानडाव विठ्ठलू करी नाटकू तेणे मज लावियला वेधू. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव. आषाढ सुरू झाला की वेध लागतात विठ्ठलाचे आणि मग पाऊले आपसूक चालू लागतात पंढरीची वाट. शेकडो वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी याचा विस्तार केला आणि शेकडो वर्षांपूर्वीची ही परंपरा आजही वारकरी संप्रदायाने यथायोग्य जपली आहे. तहान भूक हरवून वारकरी विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी हजारो मैल चालत असतो. पण अलंकापुरीत आपल्या भक्तांची वाट पाहत असलेल्या विठ्ठलाला मात्र आपल्या या वारकऱ्याच्या भाकर आणि तुकड्याची काळजी असते. आणि मग दिंडीत माऊली स्वतः आपल्या भक्तांची क्षुधा भागवते, कधी चांदक्याच्या डाळीने तर कधी भोपळ्यांच्या घाऱ्यांनी. येऊ विठ्ठले या आषाढी एकादशी विशेष सदरात आपण बनवणार आहोत काही पारंपरिक जुन्या लोप पावत असलेल्या दिंडीतल्या आणि वारीतल्या पाकविधी. याच सदरात आज आपण बनवूया शेंगदाण्याची पोळी. एकादशीचा उपवास हा पुरणपोळीच्या गोड जेवणानेच सोडला जातो, पण महाराष्ट्रात काही ठराविक प्रांतात आजही शेंगदाण्याच्या पोळीनेच एकादशी सोडली जाते. तर मग जय हरी विठ्ठल म्हणत सुरुवात करूया शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायला. शेंगदाण्याच्या पोळ्या बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ, 4 ते 5 चमचे सफेद तीळ, 1 नग सुंठ, 2 चमचे बडीशेप, 1 वाटी गव्हाची मळलेली कणिक, चिमूटभर मीठ आणि आवडीप्रमाणे तूप. सर्वप्रथम लोखंडी तव्यात शेंगदाणे भाजून घ्या. पाच मिनिटं शेंगदाणे भाजले की मग एका कपड्यात बांधा आणि सपाट भागावर 2 ते 3 वेळेस असे धोपटून घ्या. शेंगदाण्याची सालं काढायची ही एक जुनी रीत आहे. आता शेंगदाणे पाखडून घ्या आणि साली वेगळ्या करा. यानंतर खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये हे दाणे दळून घ्या आणि याची कोरडी पावडर करून घ्या. मग सफेद तीळही तव्यात भाजून घ्या. यानंतर गूळ किसून घ्या आणि किसलेला गूळ दाण्याच्या कुटात मिक्स करा. वरून यात भाजलेले तीळ घाला. चिमूटभर मीठही घाला. सर्वात शेवटी यात सुंठ बडीशेप पूड घाला आणि हे पुरण हाताने चांगलं कालवून एकजीव करून घ्या. सुवासासाठी यात थोडंसं तूपही सोडा. यानंतर गव्हाच्या कणकेचा एक पेढा घ्या आणि त्याची खोलगट वाटी तयार करून त्यात शेंगदाण्याचं हे पुरण भरा.
पुरण भरल्यावर याचं तोंड बंद करा आणि दोन्ही अंगांनी पोळी लाटून घ्या. तापलेल्या तव्यात मग ही पोळी छान सोनेरी रंगावर खरपूस भाजून घ्या. पोळी भाजताना तूप सोडायला विसरू नका. तयार झाल्या पारंपरिक पद्धतीच्या शेंगदाण्याच्या पोळ्या. यंदाच्या एकादशीला शेंगदाण्याच्या पोळ्यांनीच उपवास सोडा आणि मुखी म्हणा, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.